वहिनी, मी हे काय ऐकत आहे? तुमचे आई बाबा आले आहेत आणि तुमच्या बहिणीच्या घरात जाऊन थांबले आहेत. जेव्हा कार्यक्रम आपल्या घरी आहे तर तुम्ही त्यांना इथे बोलवायला हवं होतं ना. घरात येताच नंदेनं म्हणजे सविताने तिच्या वहिनीला टोकलं. हो सविता, आई बाबांना खरेदीसुद्धा करायची होती, यामुळे ते सरळ ताईच्या घरी निघून गेले. तिथे काय काय द्यायचे का आहे त्याची ताई खरेदी करून देईल. तिची नणंद काही बोलणार त्याआधीच काव्या म्हणाली आणि गुपचूप स्वयंपाकघरात आली. आजकाल तसंही घरात एकच चर्चा होत होती. काव्या सर्वांना उत्तर देऊन थकली होती, पण ही गोष्ट मात्र संपण्याचं नावच घेत नव्हती. काव्या राजेंद्रराव आणि ताईंची सून, विराजची पत्नी होती. काव्याला 2 मुली होत्या. 7 वर्षाची नायरा आणि 10 वर्षाची पायल. असं छोटंसं तिचं कुटुंब होतं. पण नणंद सविता होती, जिचं लग्न झालं होतं. काव्याच्या लग्नाच्या संपूर्ण 10 वर्षानंतर सविताचं लग्न झालं होतं, ज्यामुळे घरात एक लहान समारंभ आयोजित केला होता, ज्यामुळे सत्यनारायणच्या पूजेनंतर होम हवन होणार होते. हवनाच्या कार्यक्रमात काव्य आणि तिचा नवरा विराजला बसायचे होते. पद्धतीनुसार सुनेचे आई-वडील मुलीला आणि जावयाला नवीन पोशाख आहेर म्हणून देतात. त्यामुळे काव्याच्या माहेरच्या लोकांनी आमंत्रण दिले गेले होते. सुनेचे माहेरचे लोक कोल्हापूरमध्ये राहत होते. इथे मुंबईमध्ये काव्याशिवाय तिची मोठी बहीण विशाखाचे सासरचे घर तिथेच जवळ होते. समस्येचे मूळ कारण हेच. खरं तर काव्याला भाऊ नव्हता. त्या दोघी बहिणीच होत्या. आता तिचे आई-वडील 1 दिवसापेक्षा जास्त तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी राहायचे, तर काव्याच्या घरातील लोक नको नको त्या गोष्टी बोलून दाखवत. सुनेचे आई-वडील तिच्या बहिणीच्या घरात तर थांबले. त्यांना एकच मुलगी आहे का? आम्ही वाईट लोक आहोत जेथे इथे थांबले नाहीत. अगं जरा लक्ष दे. तुझे आई वडील साधे आहेत आणि मग काय बसता उठता याच गोष्टी होत असत. मागच्या गेल्या अनेक वर्षापासून सर्व ऐकून काव्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. जेव्हाही तिला कळायचे की तिच्या माहेरचे लोक येणार आहेत, तर तिला भीती वाटायची की आता येणारे लोक 2-3 महिने तिला टोमणेच ऐकायला मिळतील. शेवटी तिच्या आईवडिलांची इच्छा की कोणत्या मुलीकडे राहायचे आहे, पण समजूनच घ्यायला तयार नाहीत. तिच्या ताईचे सासरे वडिलांचे मित्र होते. ते तर ताईच्या लग्नाच्या पूर्वीपासूनच त्यांना ओळखत होते. त्यामुळे आई-वडिलांना ताईच्या घरी राहण्यासाठी खूपच मनमोकळे जाणवत होता. वरून काव्याची सासू प्रत्येक लहान लहान गोष्टी धरून बसत असत की त्यांनी आम्हाला असं म्हटलं आणि तसं म्हटलं. एकतर त्या काव्याच्या आई-वडिलांना घरी थांबण्यासाठी सांगतात आणि वरून स्वतःला कोणतीही त्यांची गोष्ट सहन होत नाही. डोकंही माझं आणि शेपटीही माझीच, अशी परिस्थिती झाली होती. शेवटी एखादी व्यक्ती किती विचारपूर्वक बोलू शकते. काव्याच्या घरात कार्यक्रमानिमित्त तिचे आई-वडील मुंबईला आले होते आणि मोठ्या ताईचे तिथे थांबले होते. कारण मुलीच्या सासरी तर रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही. त्यामुळे ताईने भेटवस्तू खरेदी करायला तिच्याकडे गेले होते. त्यामुळे सुद्धा काव्याच्या सासूला अडचण होती की ते सरळ आपल्या घरी आले असते. भेटवस्तू आम्ही सर्व त्यांच्यासोबत जाऊन खरेदी केले असते. काव्या, तुझ्या आईवडिलांना तुझ्या मोठ्या ताईकडे थांबण्याची काय गरज होती? आपल्याकडे सरळ येऊ शकले नसते का? आम्हाला खरेदी करायला कळत नाही का? नाही आई, ताईचे सासरे बाबांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना तिथे मोकळीक वाटते, त्यामुळे ते तिथेच गेले. तसेही ते उद्या येणारच आहेत. अगं हो, पण कार्यक्रम आपल्या घरी आहे तर त्यांनी आपल्याच घरी यायला हवे होते ना. अगं आम्ही किती प्रेमाने बोलवतो त्यांना. असं वाटतं की तुझे आईवडील तुझ्यावर जास्त प्रेम करत नाहीत. काव्याला तिथून उठून जाणे योग्य वाटले, कारण जर ती अजून जास्त वेळ बसली असती तर कदाचित तिला डोकेदुखी सुरू झाली असती. ही गोष्ट ताईंना आवडली नाही. जेव्हा विराज ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्यांनी त्याला नको नको त्या गोष्टी ऐकवल्या. तो नाराज होऊन काव्याजवळ गेला आणि म्हणू लागला, तुझ्या आईवडिलांना काही कळते की नाही? ते आपल्या कार्यक्रमासाठी आले आहे तर त्यांनी सरळ आपल्या घरी यायला हवे होते. माझ्या आईवडिलांना काही आदर आहे की नाही, जे प्रत्येक वेळी त्यांना अशा प्रकारे अनादर व्हावं लागतं? अरे विराज, हे तू कशी गोष्ट करत आहेस? तू माझ्या आईवडिलांना असं कसं बोलू शकतोस? अगं मी तुझ्या आईवडिलांच्या अशा वागण्यामुळे कंटाळून गेलो आहे. ते जेव्हाही इथे येतात मला चिंता वाटते. माझ्या आईवडिलांना तर ते काहीच समजत नाहीत. अगं लोक तर आपल्या सुनेच्या आईवडिलांचा अजिबात आदर करत नाहीत, पण आमच्या इथे तर त्यांना डोक्यावर बसवलं जातं, तरी आम्हाला काही किंमत नाही, असं विराज चिडत म्हणाला. तेव्हा काव्या म्हणाली, अरे माझे आईवडील आले तर तुला इतकं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? खरं तर मलाच टेन्शन येतं. माझे आईवडील आल्यानंतर तुझ्या आईवडिलांना काय होतं माहीत नाही.
जर ते जास्त दिवस माझ्या मोठ्या ताईच्या घरी राहत असतील तर त्यात काय अडचण आहे. ताईचे सासरे माझ्या वडिलांचे मित्र आहे. ते मनातील काही गोष्टी एकमेकांना शेअर करत असतील. विराज म्हणाला, हो ते ही आहेत, पण एका इवाईला इज्जत द्या आणि दुसऱ्याला अजिबात देऊ नका. हे काही वागणं झालं का? काव्या म्हणाली, अरे त्यांची इच्छा, त्यांना कुठे थांबायचं आहे ते असं. आणि तसंही ते उद्या येणार आहेत. पण इतकी काळजी का करतोस? उलट मलाच काळजी वाटायला हवी, कारण माझे आईवडील आल्यानंतर माझ्या घरची शांतता भंग होते. माझं जगणं कठीण होतं, कारण माझी सकाळ टोमण्याने सुरुवात होते. प्रत्येक मुलीला आपल्या आईवडील सासरच्या घरी आल्यानंतर खूप आनंद होतो, पण कदाचित मी अशी एकटी आहे. माझे आईवडील आल्यानंतर मला भीती वाटते आणि माझा आनंद कुठेतरी हरवून जातो, कारण माझ्या आईवडिलांना आणि मला सुद्धा नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागतात. हो हो, आमच्यामुळे तुझ्या आनंदाला ग्रहण लागतो आणि तुझा आनंद हिरावून घेतो. तू तर अशीच मूर्ख बनून राहा. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा तुला एक लहान गोष्ट कळली नाही. तुला भाऊ तर नाही, पण बघ, एक दिवस तुझी विशाखाताई आणि तिच्या सासरची लोक आईवडिलांना आपल्या शब्दामध्ये अडकून सर्व संपत्ती लुबाडून घेतील आणि तू अशीच बसून राहा. ठणठण गोपाल, तुला तर जराही अक्कल नाही, असं विराज अचानक म्हणला. तर काव्या आश्चर्यचकित झाली की तिच्या सासरच्या लोकांचे असे विचार होते. म्हणजे तिच्या आईवडिलांना तिथे बोलण्याच्या मागे त्यांची अशी इच्छा आणि युक्ती होती. पण इथे विराजने आपले बोलणे चालूच ठेवले. एकदा का तुझ्या आईवडिलांच्या संपत्तीतील तुझा भाग तुला मिळाला, तर मग आयुष्यभर जरी ते इथे नाही आले तरी आम्हाला काही हरकत नाही. माहीत नाही हे सर्व अजून किती दिवस सहन करावं लागणार, असं विराज पलंगावर बसताना म्हणाला. म्हणजे तुम्ही लोक यासाठी माझ्या आईवडिलांना इथे येण्यासाठी बोलत होतात, असं काव्या हळूच म्हणाली. हे ऐकून विराज क्षणासाठी शांत झाला, पण नंतर त्याला वाटले की अरे मी काय बोलून गेलो. पण मग नंतर तो शांत होऊन म्हणाला, हे बघ काव्या, जास्त भावनिक होण्याची गरज नाही. जरा प्रॅक्टिकल विचार कर. तुझ्या आईवडिलांच्या संपत्तीवर तुम्हा दोघी बहिणीचा बरोबरीचा हक्क आहे आणि मी हक्काबद्दल बोलत आहे. आणि यामुळेच मला आणि माझ्या आईवडिलांना या गोष्टीची भीती आहे की जर तुझी ताई आणि तिच्या सासरची लोक तुझा हक्क स्वतःच्या नावावर करून घेतला, तर शेवटी आम्हीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आहोत. आम्हालासुद्धा आमच्या भविष्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यावर काव्या जे काही म्हणाली ते ऐकून विराज स्तब्धच झाला. अरे, तू अगदी योग्य बोललास. मग तर विराज, तुला जास्त मेहनत करायला हवी आणि हवी तितकी संपत्ती स्वतःच्या मेहनतीवर मिळायला हवी, कारण तुलासुद्धा मुलगा नाही, फक्त 2 मुलीच आहेत. देव ना करो जर त्यांनासुद्धा माझ्यासारखं सासर मिळालं तर. कमीत कमी लोभीपणामुळे तरी ते आपल्याला त्यांच्या घरी बोलवतील. ही गोष्ट विराजच्या मनाला लागली. विराजकडे काव्याच्या त्या गोष्टीवर काहीच उत्तर नव्हते. तो बराच वेळ असाच गप्पच बसून होता. पण काव्याने आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आणि खोलीच्या बाहेर निघून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आपण ज्या प्रकारे वागतो तसेच आपल्याला मिळत जाते, ही गोष्ट अगदी खरी आहे. जेव्हा काव्याने स्वतःच्या मुलीबद्दल गोष्ट केली तेव्हा विराजला त्याचे मन खाऊ लागले, नाहीतर तो सुद्धा लोभीपणाला बळी पडला असता. काव्या जे काय बोलली ते योग्य होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला भेटतील.